हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण PLC लर्निंगची सिरीज सुरू केली आहे. लास्टच्या काही व्हिडिओजमध्ये आपण PLC म्हणजे काय, त्याचं बेसिक आर्किटेक्चर, PLCचे इनपुट्स आउटपुट्स कोणते कोणते असतात, PLCचे स्कॅन सायकल काय असतं, त्यानंतर PLCमधले डिफरंट प्रोग्रॅमिंग लँग्वेज कोणते कोणते आहेत, त्याचं लॅडर लॉजिक म्हणजे काय असतं, त्यानंतर PLCमध्ये आपण ॲड्रेसिंग कसं करतो, PLCमध्ये यूज केले जाणारे डिफरंट कॉन्टॅक्ट्स कोणते कोणते असतात, PLCमध्ये टायमर्स आणि काउंटरची काय कन्सेप्ट असते, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. सो ते व्हिडिओज तुम्ही जर पाहिले नसतील तर त्या सर्व व्हिडिओची मी एक प्लेलिस्ट बनवली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकताय, जेणेकरून याआधी आपले जे काही PLCचे पॉईंट्स कवर झालेत ते तुम्हाला तिथे समजतील. त्याचबरोबर इथून पुढे मी जे काही पॉईंट्स कवर करणार आहे नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओजमध्ये या सिरीजच्या, ते सुद्धा तुम्हाला इझिली समजतील. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण PLCमध्ये यूज केलं जाणारं स्पेशल टायमर म्हणजेच रिटेंटिव्ह टायमर काय असतं ते डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण इथे स्टार्ट करूया. ओके, रिटेंटिव्ह टायमर म्हणजे काय असा क्वेश्चन आहे. तर बघा, a retentive timer is a special type of timer that retains its accumulated time value even if its input run goes false or if the power is lost. ओके, तर रिटेंटिव्ह टायमर एक असं टाईप ऑफ टायमर आहे, स्पेशल टाईप ऑफ टायमर आहे, जे की त्याचं ॲक्युमुलेटेड टाईम व्हॅल्यू ही रिटेन करते जरी त्याचे इनपुट सिग्नल हा फॉल्स झाला किंवा जरी पॉवर सप्लाय फेलियर झाला तरी. ओके, the retentive timer will pause and save its current count, and when the input becomes true again then it will resume counting from where it left off. ओके, तर बघा, रिटेंटिव्ह टायमर हे जेव्हा एखादं इनपुट फॉल्स होणार आहे त्यावेळेला ते रिटेंटिव्ह टायमर हे पॉज करणार आहे आणि त्याचा जो काही करंट काउंट चालू होता तो सेव्ह करणार आहे, आणि जेव्हा तो इनपुट परत ट्रू होईल तिथून तो त्याचं जे काही काउंटिंग आहे तो रिझ्यूम करणार आहे किंवा परत स्टार्ट करणार आहे. ओके, यानंतर अ नॉन रिटेंटिव्ह टायमर लाईक अ स्टँडर्ड ऑन डिले टायमर विल रिसेट इट्स अक्युमुलेटेड व्हॅल्यू टू 0 वेन इट्स इनपुट गोज फॉल्स. ओके, तर बघा, एक नॉन रिटेंटिव्ह टायमर आणि रिटेंटिव्ह टायमर हे फार डिफरंट कन्सेप्ट्स आहेत. रिटेंटिव्ह टायमर हे पॉज करणार आहे, सेव्ह करणार आहे आणि परत रिझ्यूम करणार आहे जेव्हा त्याचं इनपुट हे फॉल्स जाईल आणि पॉवर हे लॉस्ट होईल तेव्हा. पण नॉन रिटेंटिव्ह टायमर हे त्याची जी काही अक्युमुलेटेड व्हॅल्यू आहे ती 0ला रिसेट करणार आहे आणि परत ते 0पासून काउंटिंग स्टार्ट करणार आहे जेव्हा त्याचं इनपुट फॉल्स जाईल किंवा पॉवर हा लॉस्ट होईल. ओके, तर नॉन रिटेंटिव्ह टायमरचं एक्झाम्पल आहे स्टँडर्ड ऑन डिले टायमर. ओके, यानंतर रिटेंटिव्ह टायमर्स आर ऑफन यूज फॉर द ट्रॅकिंग मोटर रन टाईम फॉर द मेंटेनन्स पर्पज. ओके, तर रिटेंटिव्ह टायमर्स हे आपण मेंटेनन्स पर्पजेससाठी यूज करतो, ट्रॅकिंग मोटर रन टाईम मेजर करण्यासाठी. ओके, व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.